जय श्री कृष्ण. स्वागत आहे आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज मी तुम्हाला मस्त छान असा आलू पॅटीसची रेसिपी सांगणार आहे, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मी इथं वाटीमध्ये 2 ते 3 चम्मच तेल घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मैदा मिक्स करून ठेवलेला आहे. त्यानंतर मी इथं मैदा घेतलेला आहे, तुम्ही मैदाऐवजी गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकतात. त्यानंतर मी त्याच्यामध्ये बेकिंग पावडर, बेकिंग सोडा तसंच थोडेशा ओवा हातावर चोळून टाकलेले आहेत. हातावर ओवा चोळून टाकले की त्याने खूप छान फ्लेवर येतो. तुम्हाला कशालाही ओवा टाकायचा असले का तुम्ही एकदा हातावर चोळून टाकून बघा आणि तसं नक्की ट्राय करा. त्याच्यानंतर मी पिठामध्ये तेल टाकलेलं आहे आणि ते तेल व्यवस्थित पूर्ण पिठाला चोळून घेतलेलं आहे, जेणेकरून त्याने छान असं मिक्स व्हावं. त्यानंतर पाणी टाकून भिजवून घेतलेलं आहे आणि छान असा डो बनवला. त्यानंतर आलू वाफवून घेतलेले आहेत. आलू वाफवून झाल्यानंतर आपण लगेचच आलू माझे बॉईल झाल्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकलं. ते तेल व्यवस्थित गरम झालं की त्याच्यामध्ये मग जिरं, मोहरी टाकलेली आहे. तसंच मी एकीकडे कोथिंबीर, अद्रक, लसूण, मिरची याचं पेस्ट करून घेतलेली आहे, ती टाकलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही त्याच्यातून एखादी वस्तू स्किपसुद्धा करू शकतात. त्यानंतर मी इथं हळदी पावडर टाकलेली आहे आणि थोडंसं लाल तिखट टाकलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडा इथं गरम मसालाही वापरू शकतात. ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये आलू टाकलेले आहेत, उकडून जे मी मॅश केलेले होते ते, आणि मग चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आणि मग ते मी चम्मचने मिक्स करण्यापेक्षा मॅशरने मिक्स करणं मला जास्त सोपं वाटतं, जेणेकरून आपल्याला आलूला कुठल्याही प्रकारचे लम्प्स राहत नाही. सगळं व्यवस्थित छान फाईन पेस्ट होते आणि आपल्याला पॅटीसला लावायला ते सोपं जातं. म्हणून मी व्यवस्थित ते मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स झाल्यानंतर इथं आपल्याला 5 मिनिटं त्याला वाफ भरू द्यायची आहे. त्यानंतर आपला डो 2 तास फर्मेंट झाल्यानंतर तो छान असा तयार झालेला आहे. मग त्याचे छोटे छोटे गोळे करून लाटून घ्यायचे आहेत. आपल्याला असे 3 ते 4 पाऱ्या लाटायच्या आहेत. त्या लाटून झाल्यानंतर आपण जे त्याला ऑइल आणि मैद्याचं जे मिश्रण बनवलेलं होतं ते मिश्रण घ्यायचं आहे. ते मिश्रण घेतल्यानंतर एक पारी खाली ठेवायची. त्यानंतर ते मिश्रण लावायचं, त्याच्यावरून थोडासा मैदा टाकायचा आणि मग पुन्हा दुसरी पारी ठेवायची. असंच आपल्याला आपण जेवढ्या पाऱ्या लाटलेल्या असल्या तेवढं आपल्याला करून घ्यायचं आहे. मेथड प्रत्येकाला सेमच आहे. ते मिश्रण लावायचं, जेणेकरून छान अशा पुडपुड मोकळ्या होतात, एकमेकाला ते चिपकत नाही यासाठी. त्यानंतर आपल्याला मी 3च चपात्या एकमेकींवरती ठेवल्या, नाही तर थोडं जाड झालं असतं, म्हणून मग मी आपल्या साईज बघून आपल्याला ठेवायचं आहे. त्यानंतर सगळ्यात वरच्या पारीलासुद्धा मी मैदा आणि तेलाचं मिश्रण लावून घेतलेलं आहे. थोडंसं पीठ टाकलेलं आहे, घडी घालून घेतलेली आहे, जशी आपण चपातीला त्रिकोणी घडी घालतो तशी. त्यानंतर आपल्याला छान अशी त्याची चपाती लाटून घ्यायची आहे. खूप पातळ नाही लाटायची, मीडियम साईजची लाटायची आहे. त्यानंतर तुम्हाला हवे असतील तसे तुम्ही तुकडे छोटे छोटे करून घेऊ शकतात. आणि ते तुकडे झाल्यानंतर आपली जी बटाट्याची चटणी होती ती आपल्याला थोडीशी गार होऊ द्यायची आहे. ती गार झाली की त्या तुकड्यांमध्ये भरायची आणि तुम्हाला हवं त्या शेपमध्ये तुम्ही ती भरून आणि पॅक करून घ्यायचं आहे. मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ते व्यवस्थित पॅक करून घ्यायचं आहे. आणि त्याने छान असं पण कडा व्यवस्थित दाबायच्या आहेत, नाही तर त्या आलूच्या पॅटीसमध्ये तेल घुसण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित ते दाबून घ्यायचं आहे. मी इथं थोडेसे वेगवेगळे शेप घेतलेले आहेत. काहींचं त्रिकोणी आहे, काहींचा करंजीसारखा आहे, काहींचा हुबा आहे. तुम्हाला हवं तसं तुम्ही तिथं शेप यूज करू शकता. ती सर्वस्व तुमची चॉईस असेल. मी इथं माझं बेबी छोटं असल्यामुळे त्याला वेगवेगळ्या शेपचं खायला आवडतं, म्हणून मी इथं थोडे थोडे वेगवेगळे शेप घेतलेले आहेत. त्यानंतर आपल्याला तेल कडक तापवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर गॅस पूर्णपणे कमी करायचा आहे आणि त्याच्यामध्ये पॅटीस सोडून घ्यायच्या आहेत. आणि मग त्या मंद गॅसवरती व्यवस्थित हळूहळू छान अशा तळून घ्यायच्या आहेत. आणि फुल गॅसवरती तळायच्या नाही, तर वरून पटकन ब्राऊनपणा येतो आणि आतमध्ये लेअर सुटत नाही आणि ते कच्चे राहतात. त्याच्यासाठी मंद गॅसवरती, जितकं मंद गॅसवरती शक्य होईल तितक्या मंद गॅसवरती हळूहळू पॅटीस आपल्याला तळून घ्यायचे आहेत. त्यानंतरच मी पॅटीस करायची अजून दुसरी मेथड सांगते. जर तुम्हाला पाऱ्या करून एकावर एक लाटणं थोडंसं अवघड जात असेल तर तुम्ही अशी एकच पारी व्यवस्थित लाटून घेऊ शकता. त्याच्यावरती तेल आणि मैद्याचं मिश्रण व्यवस्थित लावून त्यानंतर तुम्ही त्याला
पीठ टाकून गोल असा रोल वाळून घ्यायचा आहे आणि मग ते चाकूने मीडियम साईजला कट करायचं. मग ते छोटे छोटे पाऱ्या त्याच्यात असे लाटून घ्यायच्या. त्याच्यामध्ये जे आलूचं आपलं पॅटीस होतं ते भरायचं, ते सामान थोडं थोडं भरायचं आणि मग आपल्याला ते पॅटीस तयार आहेत. आणि मग ते आपण मघाशी तळल्याप्रमाणे मंद आचेवरती तळून घ्यायची आहेत. तुम्ही दोघं साईजने जरी पॅटीस केले तरी त्यांची मेथड सेमच आहे, फक्त लाटण्याची पद्धत वेगवेगळी आहे. काम अवघड होतं, एखादं थोडंसं पटकन आणि फास्ट होतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला दोन्ही मेथड सांगितले. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कुठल्याही पद्धतीने करू शकता, ती सर्वस्व तुमची चॉईस असेल. हे पॅटीस खायला खूप छान लागतं. तुम्ही नाश्त्यासाठी किंवा ब्रेकफास्टसाठी स्नॅक्ससाठी नक्की करून बघा. आणि हे आपले पॅटीस तयार आहेत. कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सोबत लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच वॉचिंग.